नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक प्रश्न आला होता. त्याचंच उत्तर आहे, कारण मी काही प्रश्न जे छोटे असतात त्यांची उत्तरं लगेचच पोस्टच्या रूपाने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पाठवत असते टाईप करून. पण हा प्रश्न थोडा मोठा आहे आणि त्याचं उत्तर आणि निराकरण जरा मोठं असल्यामुळे मी तो विषय यूट्यूबसाठी घेतलेला आहे. तर एका बाईंनी सांगितलं, डॉक्टर मी सकाळी व्यायाम करून आल्यानंतर मस्तपैकी रागीचे डोसे करून घेते किंवा ज्वारीचे डोसे करून घेते. तेव्हा मी त्यांना विचारलं, रागीचे डोसे तुम्ही जेव्हा करता किंवा म्हणजे नाचणीचे डोसे, तेव्हा त्याच्यात काय घालता? तर म्हणे नाचणीचं पीठ घालते, मीठ घालते, आलं मिरची कोथिंबीर आणि मस्त पीठ बनवून त्याची घावण्यासारखी मस्त डोसे अगदी जाळीसारखे होतात. पातळ ज्वारीचे पण तसे छान होतात. तर हे तब्येतीसाठी चांगले नाही का, पौष्टिक? तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की प्रत्येक जेवण जे आपण जेवतो त्याच्यामध्ये प्रथिनं किती आहेत ह्याचा विचार करायचा. साधी नाचणी, साधी ज्वारी ह्याच्यामध्ये प्रथिनं असत नाहीत. तुम्ही 2 चमचे साखर खाल्ल्यासारखं होतं. म्हणजे तुम्ही एक आपला मोठा वाढायचा चमचा पोहे म्हणजे 5 चमचे साखर. त्याचप्रमाणे तुम्ही हे 2 जर नाचणीचे डोसे खाल्ले तर तुमची 4 चमचे साखर तुमच्या शरीरात गेली आणि तुम्हाला पौष्टिक असं काहीच मिळालं नाही. मग त्याच्या बदली काय करायचं? तर आपल्याकडे देवाने डाळी आणि सगळ्या प्रकारची कडधान्य दिलेली आहे. तर कधी एक कडधान्य, कधी 2 कडधान्य, त्याच्याबरोबर कुठल्याही डाळी, अशा सगळ्या भिजत घालायच्या आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे नाचणीचं पीठ, कधी ज्वारीचं पीठ, कधी बाजरीचं पीठ, कधी तांदूळाचं पीठ, कधी रवा, कधी तुम्हाला आपल्याला मिलेट्स मिळतात. हल्ली श्रीधान्य तुम्हाला माहिती आहे, तर ती कुठली तरी धान्य किंवा एक कुट्टू म्हणून एक धान्य आहे, बकव्हीट त्याला म्हणतात. बकव्हीट किंवा कुट्टू, त्याला मराठीमध्ये नाव नाही, हिंदीमध्ये कुट्टू म्हणतात, गुजरातीमध्ये कुटीनो डारो म्हणतात ते. पण आता ही कुठलीही धान्य घालायची असतील तर ती 1च चमचा घालायची. 1 चमचापेक्षा जास्त धान्य घालायची नाहीत, बरं का? तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही डोसे करायचे. नुसते रागी, नुसते ज्वारी, नुसते तांदूळाचे डोसे करायचे नाहीत. त्याच्यातनं आपल्याला पोषण मिळत नाही. म्हणजे नुसती साखर मिळते. आपल्याला साखर गरजेची आहे, पण एवढी सुद्धा साखर बरोबर नाही. त्यामुळे आजच हे जर अशा पद्धतीचे तुम्ही जर डोसे घेत असाल तर ते डोसे घेऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या कमेंटला मी उत्तरं पण देते. तुमचे सगळे कमेंट्स मी वाचते आणि त्यांना उत्तरं अवश्य देईन.